मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 25 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की साक्षी दीपाला विचारते, तू का गेली होती श्वेताकडे. त्यावर दीपा सांगते की घरच्यांना खूप टेन्शन आलं होतं आणि त्यात श्वेता इनामदारांचं घर सोडून कशी राहू शकते. ती नक्की कुठे गेली असेल, कशी असेल याची काळजी वाटत होती मला. आणि त्यात ती प्रेग्नंट आहे, तिने त्याचा नको का विचार करायला. त्यावर साक्षी म्हणते, पण तिला नाहीच ना तेवढी अक्कल, मग भोगेल ती तिच्या कर्माची फळं. मात्र दीपा म्हणते की तिला एक समजत नाही, पण आपण तिला समजून सांगायला पाहिजे ना, निदान तसे प्रयत्न तर करायला हवेत ना, आणि म्हणूनच मी राधाईकडे गेले होते. त्यावर साक्षी म्हणते, पण काय उपयोग झाला, उलट तिने तुझाच अपमान केला ना. पण दीपा म्हणते, जाऊ दे गं, त्यापेक्षा श्वेता सुखरूप आहे हे कळणं महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे साक्षी काहीच बोलत नाही. त्यानंतर दीपा बँकेचा मेसेज चेक करते तर तिच्या ॲडशूटचे 1,00,000 रुपये बँकेमध्ये जमा झालेले असतात आणि त्यामुळे त्या दोघीही खूप खुश होतात. तर दुसरीकडे कार्तिक आयेशाचाच विचार करत असतो. तो मनाशी म्हणतो की आयेशाने मला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय खरा, पण मला सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. आयेशाला तर माझी परिस्थिती आधीपासूनच माहीत आहे, मग तरीही ती अशी का वागत आहे काय माहीत. त्यात कुठे दीपिका आता घरी आली आहे. मी लगेच लग्नाचा विचार केलेला तिला आवडणार नाही. ती कदाचित पुन्हा घर सोडून गेली तर. आणि तितक्यात त्याला आयेशाचा कॉल येतो. ती रागातच त्याला विचारते की तू काय ठरवलं आहे. त्यावर कार्तिक म्हणतो, तू 2 दिवस दिले आहेत ना मला विचार करायला. त्यावर ती हसतच म्हणते, इतक्या वर्षांनंतर विचार करायला तुला 2 दिवस लागतात का. त्यावर कार्तिक म्हणतो, तू मला असं शब्दात पकडू नको, मी करतोय विचार. मात्र आयेशा रागातच त्याला सांगते की डोंट टेक मी लाईटली कार्तिक, यावेळी जर तू माझा विचार केला नाही तर त्याचे परिणाम तुलाही भोगावे लागतील, एवढं लक्षात ठेव. आणि ती रागातच फोन कट करते. तर कार्तिक मनाशी म्हणतो, आयेशा असं का बोलली असेल की याचे परिणाम तुलाही भोगावे लागतील. नक्की काय सुरू आहे तिच्या मनात ते मला कळायलाच हवं. तिच्या आयुष्यामध्ये याआधी कोणी होतं का आणि त्याच्या बाबतीत कोणती गडबड झाली होती का, याचाच विचार तो करत राहतो. तर दुसरीकडे दीपा आणि साक्षी भरपूर शॉपिंग करून घरी येत असतात. साक्षी म्हणते की नवीन ड्रेस पाहून कार्तिकी तर खूपच खुश होणार आहे. तर दीपाही म्हणते, आज कितीतरी वर्षांनी मी अशी मनसोक्त शॉपिंग केली आहे, कुठेही हात आखडता घेतला नाही. आणि त्यानंतर ती सांगते की या 1,00,000 रुपयांमधील काही पैसे मी सेव्हिंगमध्ये टाकणार आहे, तर काही पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. कार्तिकीचं शिक्षण, तिची हौसमौज हे सगळं नीट व्हायला हवं आहे मला. त्यावर साक्षी म्हणते, तू किती विचार करत आहे या सर्व गोष्टींचा. तुझ्या जागी जर मी असते तर कधीच सगळे पैसे खर्च केले असते. त्यावर दीपा म्हणते, सिंगल मदर आहे ना मी, मग मला या सर्व गोष्टींचा विचार करायलाच लागतो. तर दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिका क्विज कॉम्पिटिशनबद्दलच बोलत असतात. कार्तिकीची टीम पहिली आली आणि दीपिकाची टीम दुसरी आली, त्यामुळे त्या दोघीही खूप खुश असतात. त्यानंतर कार्तिकी नोटबुकमध्ये चित्र काढते. टीम एमध्ये ती तिला आणि दीपाला दाखवते, तर टीम बीमध्ये दीपिका आणि कार्तिकला. आणि दीपिकाला म्हणते की हे बघ, टीम एमध्ये बाबा नाही आणि टीम बीमध्ये आई नाही. त्यावर दीपिका म्हणते, राईट. तर कार्तिकी म्हणते, माझ्या टीममध्ये बाबा आले तर माझी टीम स्ट्रॉंग होईल आणि तुझ्या टीममध्ये जर आई आली तर तुझीही टीम स्ट्रॉंग होईल. त्यावर दीपिका म्हणते, म्हणजे आपण जर आई बाबा शेअर केले तर आपल्याकडे जे नाही ते आपल्याला मिळेल. त्यावर कार्तिकी म्हणते, हो. आणि त्यानंतर ती दोन्ही टीमला एकत्र करते. तर दीपिका म्हणते, स्टुडिओमध्ये आपल्या चौघांचा असाच एकत्र फोटो काढला होता ना. त्यावर कार्तिकी हो म्हणते. तितक्यात त्यांच्या मैत्रिणी पिकनिकचा अल्बम घेऊन तिथे येतात. त्यामध्ये फोटो पाहत असताना त्या दोघींना त्यांचा चौघांचा फोटो दिसतो आणि कार्तिकी तो फोटो कोणाचंही लक्ष नसताना अल्बममधून काढून घेते आणि त्यानंतर अल्बम पुन्हा त्या मुलींकडे देते. त्यानंतर त्या दोघीही तो फोटो पाहून खूप खुश होतात. कार्तिकी म्हणते, आपण यामध्ये किती हॅपी दिसतोय ना. तर दीपिका म्हणते, आता आपण असंच हॅपी राहायचं, तू, मी आणि आपले आई बाबा, आपल्या चौघांची स्ट्रॉंग टीम. तर दुसरीकडे सौंदर्या निकितासोबत बोलत असताना श्वेता तिथे येऊन थांबते. सौंदर्या तिला विचारते की तुझी लपून बोलणं ऐकायची जुनी सवय गेली वाटतं.
आता अगदी समोर येऊन ऐकणार का? त्यावर श्वेता फक्त विचारते की माझ्या ॲडचं शूट कधी आहे आणि त्याबद्दल डिटेल्स कधी भेटणार? त्यावर सौंदर्या म्हणते की ठरलं की सांगेल, अजून वेळ आहे त्यासाठी. मात्र श्वेता प्रश्न विचारतच राहते. त्यामुळे सौंदर्या म्हणते, अगं थांब, किती अतताईपणा करत आहे. दीपाची ॲड रिलीज झाली की कळेल पुढे काय करायचं आहे ते. आणि त्यामुळे श्वेताच्या लक्षात येतं की तिला ॲडचं फक्त आमिष दाखवलं होतं पुन्हा घरी येण्यासाठी. तितक्यात दीपिकाही तिथे येते. ती लगेच कार्तिककडे जाते तर श्वेता खूपच रागात असते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सौंदर्या म्हणते की नको नको, दुसऱ्यांवर इतकं नको जळू. दुसऱ्यांचा चांगला विचार केला तर काय हरकत नाही. आणि त्यानंतर तीही तेथून निघून जाते. तर दुसरीकडे कार्तिकी शाळेमधून घरी येते. ती दीपाला क्विज कॉम्पिटिशनबद्दल सर्व काही सांगते. तर इकडे दीपिकाही कार्तिकला टीचरचं सर्व बोलणं सांगत असते. आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे दीपिका कार्तिककडे मला आई हवी आहे म्हणून हट्ट करते, तर कार्तिकी दीपाकडे मला बाबा हवे आहेत म्हणून हट्ट करते. आणि त्यामुळे दीपा कार्तिकला धक्काच बसतो. दीपा तर तो विषयच टाळते. तर कार्तिकही दीपिकाला म्हणतो आपण या विषयावर नंतर बोलूया. आणि त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी नाराज होतात. तर दीपा आणि कार्तिक या मुलींना काय उत्तर द्यावं याचाच विचार करत राहतात. त्यानंतर आधी कॉलवर बोलत असताना श्वेता पाठीमागून येत त्याच्याकडून फोन हिसकावून घेत तो कॉल कट करते. त्यामुळे आधी चिडून म्हणतो की काय करतेस हे तू, कामाचा फोन होता ना तो. मात्र श्वेता म्हणते की आधी माझ्या कामाचं काय ते बघ. त्यावर आधी म्हणतो की आधी ही ॲड रिलीज होऊ दे, मग काय ते बघूया. पण श्वेता म्हणते की मला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही. तू आणि तुझ्या मम्माने मला ॲडचं आमिष देऊन इथे बोलावलं ना, पण याचे परिणाम वाईट होतील हे लक्षात ठेव. सौंदर्याने तिला एकही संधी दिली नाही म्हणून ती खूपच नाराज असते. आणि शेवटी तर ती आदित्यला धमकीच देते की लवकरात लवकर मला ॲड मिळायला हवी, नाहीतर बघच. तर दुसरीकडे कार्तिकी दीपाला हट्ट करतच बाहेर घेऊन जाते. तर तिथे दीपा आणि दीपिकाच्या ॲडचा पोस्टर लागलेला असतो. आणि तो पाहून दीपाला खूप आनंद होतो. सर्वजण तिचं कौतुक करत असतात. तर दुसरीकडे इनामदारांच्या घरीही सर्वजण ते पोस्टर पाहत असतात. दीपा आणि दीपिकाला एकत्र पाहून ते खूप खुश होतात. श्वेता मात्र तोंड पाडूनच उभी असते. तर ललित दीपिकाला म्हणतो आमची प्रिन्सेस आता मोठे स्टार झाली आहे. तर दीपिका विचारते आणि दीपा आंटी. त्यावर सौंदर्या श्वेताकडे पाहत म्हणते की तुझी दीपा आंटी तिच्या चांगल्या स्वभावामुळे आधीपासूनच स्टार आहे. त्यामुळे श्वेता अजूनच चिडते. तर पोस्टरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असलेला पाहून सर्वजण सेलिब्रेशन करायचं ठरवतात. आणि त्यामध्ये दीपालाही बोलवण्याचं ठरवतात. तर दुसरीकडे दीपाचंही सर्वजण खूप कौतुक करत असतात. ते त्या पोस्टरसोबत सेल्फीही काढतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की आधी दीपाला फोन करून ऑफिसमध्ये बोलावून घेतो. त्यानंतर ऑफिसमध्ये सर्वजण सेलिब्रेशन करतात. त्यानंतर देसाई सर सर्वांना सांगतात की आमच्या ॲड एजन्सीने एक निर्णय घेतला आहे आणि ते दीपाला त्यांच्या ॲड एजन्सीचं ब्रँड ॲम्बेसिडर बनवतात. आणि हे ऐकून सर्वांना खूपच आनंद होतो. तर श्वेता मात्र खूपच चिडते. मात्र दीपा त्यांना सांगते की मला माफ करा, पण मी ही जबाबदारी नाही घेऊ शकत. आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.